नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचा दक्षिणायन चालू आहे, हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे, नक्षत्र मघा आहे, योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8 वाजून 23 मिनिटापासून ते 9 वाजून 43 मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12 वाजून 48 मिनिटापर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11 वाजून 4 मिनिटापासून ते 12 वाजून 24 मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 3 वाजून 5 मिनिटापासून ते 4 वाजून 25 मिनिटापर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर त्रिकोण योग करणार आहे, बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि दशमातला शुक्र हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील आणि शुभफलदायी सुद्धा असेल. खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. भाग्याची साथही उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. आजच्या दिवशी धार्मिक स्थळांना भेटी देणं किंवा तत्संबंधी काय आध्यात्मिक धार्मिक अनुभव येणं अशा प्रकारचे काही अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट तुमची होऊ शकेल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही चांगल्या बातम्या तुम्हाला समजू शकतील किंवा नवनवीन कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या संधीही तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांसाठी शुभफलदायी असतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि भाग्यातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी राहतील. तुमच्यामधली कार्यक्षमता जबरदस्त दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं अपूर्ण आहेत, जी कामं पूर्ण होत नाही आहेत ती येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जरूर हाती घ्या. ती मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे नवनवीन संधी तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मिळू शकतील. भाग्याची साथ उत्तम लाभत असल्या कारणामुळे जी कामं तुमची होत नाही ती जरूर हाती घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला गुरु आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. आजचा दिवस घाई गडबडीचा, धावपळीचा आणि धकाधकीचा राहील. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे
वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, काही नवीन कामाची सुरुवातसुद्धा आजच्या दिवशी जरूर करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही अनपेक्षित उत्तम लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या, मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. लाभातला गुरु आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगले महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. व्ययात तुमच्या दशमातला गुरु आणि षष्ठातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यातला आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कोणत्या नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी जरूर करू शकता. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ मिळतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. काही धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये निश्चित मिळू शकतील. तुमच्या कामाची वाहवा होईल, कौतुक होईल. याचप्रमाणे वरिष्ठांबरोबर नातेसंबंधसुद्धा सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. पंचमातला शुक्र आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. त्यांच्याबरोबर काही चांगले सुखाचे क्षण तुम्ही घालवू शकाल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी फारच शुभफलदायी राहतील. तुमच्यामधला आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही महत्त्वपूर्ण कामं आपोआपच मार्गी लागल्याचा अनुभव येईल. धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं हा भाग उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि अष्टमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. तुमच्या कार्य करण्याची क्षमतासुद्धा उत्तम प्रकारे दिसून येईल. कामाचा उरक दांडगा राहील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. सरकारी कामं पूर्ण होण्याकरता आजचा दिवस अतिशय चांगला राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्ण होताना दिसते. काही चांगले अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे. तृतीयातला शुक्र आणि सप्तमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. तुम्हाला अपेक्षित कामं आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसतील. तुमच्या कामाचं कौतुक होणं किंवा सहकर्मीकडून चांगली साथ मिळणं, वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध सुधारणं
अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित मिळतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अधिक वृद्धिंगत होतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही अनपेक्षित कामं तुमची मार्गी लागताना दिसतील. तुमच्यातला आत्मविश्वास दुणावेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. षष्ठातला गुरु आणि तृतीयातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमच्यातला आत्मविश्वास आजच्या दिवशी जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. काही संधी तुम्हाला आयुष्यातल्या आजच्या दिवशी मिळू शकतील. तुमचा एकंदरीत दृष्टिकोन हा अतिशय सकारात्मक दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं अपूर्ण आहेत, प्रलंबित आहेत, पूर्ण होत नाहीत, अशी कामं जरूर हाती घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काय उत्तम लाभ मिळू शकतील. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. पंचमातला गुरु आणि तुमच्याच राशीतला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. छोटे मोठे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. थोडासा मूड तुमचा नेहमीसारखा असणार नाही. त्या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी फारच शुभफलदायी राहतील. तुमच्यामधला आत्मविश्वास, कार्य करण्याची जी तुमची धमक आहे तीसुद्धा फार चांगली दिसून येईल. रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भाग्याची उत्तम साथ लाभेल. त्यामुळे महत्त्वपूर्ण कामं की जी प्रलंबित आहेत, अडकलेली आहेत किंवा त्या संदर्भात प्रश्नचिन्ह आहेत, अशी कामं जरूर हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थातला गुरु आणि व्ययातला शुक्र हे परस्पर त्रिकोण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरले जाण्याचा एक संबंध, काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळणं, अशा प्रकारचे काही अनुभव मिळू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाणं, काही चांगला टाईम व्यतीत करणं, अशा गोष्टी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आणि भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तृतीयातला गुरु आणि लाभातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला अपेक्षित असतील. वरिष्ठांबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. सहकर्मी तुम्हाला चांगल्या प्रकारची साथ मिळेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवीन संधीसुद्धा येऊ शकतील. येणार 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. महत्त्वपूर्ण व्यवहार, कागदोपत्री, कमिटमेंट, प्रॉमिसेस, महत्त्वपूर्ण कामं करण्याची सुरुवात तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जरूर करू शकता. फिरणं वगैरे थोडं होऊ शकेल, मात्र कामं तुमची मार्गी लागतील. एकंदरीत आजचा दिवस जरी संमिश्र स्वरूपाचा असला तरी येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत. तर मित्रांनो, हे होतं 20 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.